तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसा कमवताय आणि त्याच्यामुळे जर तुमची अपकीर्ती होत असेल तर महाराज म्हणतात तो पैसा तुम्ही कमवू नका, तो कमवू नका, ते तुमच्या कामाचा नाहीये. आजच्या काळामध्ये माणसाकडे पैसा असणं गरजेची गोष्ट आहे. बघा, पैसा असला पाहिजे. बघा, पैशामध्ये जी पॉवर आहे आजच्या काळात, एक वाक्य सांगू का? देव आणि संत यांच्यानंतर तिसरी ताकद माणसाला वाचवणारी कोणती असेल तर तो पैसा आहे. बघा, त्याच्या पलीकडे ताकद नाही महाराज. देवाच्या संतांच्या नंतर फक्त आणि फक्त पैशामध्ये ताकद आहे. पैसा कोणाला नकोय? पैसा प्रत्येकाला असा वाटतो. आता कल्पना करा, बसल्या बसल्या 2 मिनिटं, आता जर अचानक वरून पैशाचा पाऊस पडायला लागला, पडणार नाही तसा, खुश होऊ नका एवढे, पण जर पडायला लागला तर इमानदारीने सांगा, कीर्तन ऐकता ना तुम्ही? ऐकता? मला तुमचं माहित नाही, मी सांगा ना तुमच्या आधी मी बंद करीन ना. कोणाला नकोय पैसा? पैसा प्रत्येकाला प्रिय आहे. पैसा कमवा, पण आपल्याला तुकोबारांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने पैसा कमवा. जोडून या धन, चांगल्या मार्गाने चांगल्या प्रकाराने पैसा कमवा. ज्याच्या प्रारब्धामध्ये लक्ष्मी आहे, ज्ञानोबराय बोलतात, त्याला पैशाच्या मागे पळायची गरज नाही. संपत्ती जात आ पैसे घर रिगे. पण संपत्ती आपल्याकडे चालून येण्यासाठी माणसाचं प्रारब्ध बलोत्तर लागतंय, दैव अनुकूल लागतंय. आणि दैव अनुकूल असेल तर माणसाचं काम साधत आहे. विठाला 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 विठाला. मग तुम्ही म्हणाल आमचं प्रारब्ध अगोदर अनुकूल आहे का ते आम्ही पाहू, आमच्यासाठी देश अनुकूल आहे का पाहू, आमच्यासाठी काळ अनुकूल आहे का पाहू. या सगळ्या गोष्टी जर आम्हाला अनुकूल असतील तर मग हळूहळू आम्ही प्रयत्न करू, मग आमचं काम होईल का? तर निळोबाराय म्हणले तरी सुद्धा तुमचं काम होणार नाही. या सगळ्या गोष्टी बरोबर ज्या माणसाला वाटते माझं काम साधावं, ती व्यक्ती निर्लज्ज असली पाहिजे. निर्लज्ज व्यक्तीचं काम जितक्या लवकर होतंय तेवढ्या लवकर लाजणाऱ्या माणसाचं काम होत नाही. बघा तुम्ही कुठलंही काम असू द्या, लाजलं की काम होतंय का? होत नाही. लाज सोडून द्यायची, उगा आपल्या येड्यासारखं जायचं, मिनिटात काम होतंय महाराज. वारीच्या आपल्या पंढरपूरला गेलात तुम्ही, आता लाईन लागलेली बाबा, 1000-2000 लोक लाईन मध्ये उभा आहेत, आणि आपण जर तिथं जाऊन म्हणलो नको मध्ये घुसल्या उगाच अपमानाची बारी, होईन दर्शन तुमचं? अवघा ज्ञानबा तुकाराम म्हणायचं घुसायचं मध्ये, होतंय का नाही दर्शन? पण दर्शन करण्यासाठी तिथं काय सोडून द्यावं लागते? लाज सोडून द्यावं लागते. निर्लज्ज माणसाचं काम साधत आहे आणि लाजणाऱ्या माणसाचं काम साधत नाही. लाज भय शंका सकळे साधन या परते, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. ज्या माणसाने लाज सोडून दिली त्या माणसाचं काम 100% साधत आहे, आणि जो माणूस लाज धरून बसला त्या माणसाचं काम साधत नाही. अजून एक तुकोबारांचं प्रमाण आहे, उलंगिली लाज तेने साधिले काज, तेने साधिले काज, साधिले काज. महाराज म्हणतात उलंगिली लाज तेने साधिले काज. ज्यानं लाज सोडून दिली त्याचं काम 100% साधत आहे, आणि माणसानं जर लाज धरली तर माणसाचं काम साधत नाही. तुकोबारांचं अजून एक प्रमाण आहे, जरी आडवी येती लाज कैसे काज साधती. महाराज म्हणतात जर तुमच्या आड लाज येत असेल तर तुमचं काम साधणार नाही. म्हणून काम साधण्याकरता आपल्याला काय सोडावे लागेल? लाज सोडावी लागेल. मग लाज सोडायची म्हणजे कुठं बी सोडायची का? नाही 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 नाही, कुठं बी सोडून कसं जमन? पुन्हा त्याला शास्त्र आहे महाराज. 5 गोष्टी करत असताना माणसानं लाजायचं नाही. कोणत्या कोणत्या 5 गोष्टी? सुभाषितकारानं गोड वर्णन केले. धन धान्य प्रयोगेषु विद्या संग्रहणेषु च आहारे व्यवहारे च त्यक्त लज्जा सुखी भवेत. सुभाषितकाराने इतकं गोड वर्णन केलं. सुभाषितकार आपल्याला सांगतात 5 गोष्टी करत असताना माणसानं लाज सोडायची. कोणत्या 5 गोष्टी? 1 नंबर, धन कमवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही.
धान्य कमवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही, विद्या कमवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही, चौथी गोष्ट आहार करत असताना म्हणजे जेवत असताना माणसानं कधी लाजायचं नाही.